मला ती 3-4 पक्ष माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि मी तिथं फॉर्म भरणार आहे आणि मी तिथं फॉर्म भरायला येऊ नये म्हणून ज्या दिवशी फॉर्म चालू झाली प्रक्रिया 10 तारखेपासून त्या दिवसापासून इतकं समाजाला आहे ना आता बोलत नाही. मी 18 पगड जाती धर्माचे युवक युवती महिला तिथं उभा केलेल्या आहेत. उज्ज्वला तिथेला फॉर्म भरू द्यायचा नाही. ती आली की तिच्यावर हल्ला करायचा, काहीतरी अश्लील तिला बोलायचं की जेणेकरून तिला हे करण्याचा प्रयत्न होईल की रागाला येईल आणि तिथं काहीतरी घातपात तिचा करण्याचा प्रयत्न होईल असं त्यांची तयारी चालू आहे. मग आज सीएम साहेबांना गृहमंत्री तुम्ही आहात ना, आज लाडकी बहीण फॉर्म हे भरायला येणार आहे आणि तिथं तुम्ही हल्ला करणार आहात. असं जर तिथं लाडक्या बहिणीवर जर हल्ला झाला तर सीएम साहेब तुम्हाला उद्या जनतेला तोंड द्यावं लागणार आहे. पुन्हा तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या प्रवृत्तीचा माणूस आपल्या पक्षामध्ये घेतला. भाजप हा खूप सुरक्षेची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? मला सुरक्षेची नाही, मला 2 वर्ष झालं भोर पोलीस स्टेशन मला सुरक्षा देत आहे. ज्या ज्या वेळेस मला गावामध्ये जायचं असतं त्यावेळेस मला प्रोटेक्शन दिलं जातं. साधी गोष्ट आहे, उज्ज्वला तिथे आमदार खासदार कुठल्याही पदावर शासकीय पदावर नाही किंवा कुठल्याही राजकीय पदावर नसताना तिला प्रोटेक्शन का दिलं जातं? त्यांना माहिती तिला अनगरला जीवाला धोका आहे आणि हा प्रत्यय त्यांनी मध्येही पण मी इलेक्शन झाल्यानंतर मी मध्ये गेले, मानवी हक्क आयोगानं आम्हाला पंचनामा करण्यासाठी तिथं पाठवलं. तर मी तिथे गेल्यानंतर 500 लोकांचा जमाव माझ्या अंगावर परत ह्यांनी घातला. त्याची केस आहे, तिथे चालू केस आहे मोहोळ पोलीस स्टेशनला.